महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही काँग्रेसला महापौर पदाची खुर्ची काही सहजासहजी गाठता येत नाहीये। महापौर पदाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या काँग्रेसला अंतर्गत वादामुळे यश पसवणं अवजड जाणार असल्याचं चित्र दिसतंय। गटनेता आणि महापौर पदाच्या निवडीसाठी काँग्रेसमध्येच कुरघोड्यांना सुरुवात झाली। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी त्यांच्या जवळच्या 14 ते 15 नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवलंय, तर खासदार प्रतिभा धानोरकरांनी त्यांचे समर्थक 12 ते 13 नगरसेवक आधी हैदराबाद आणि त्यानंतर पुन्हा नागपूरमध्ये शिफ्ट केलेत। दरम्यान काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा मुनगंटीवारांनी केला होता। त्याला उत्तर देताना 2 गट असल्याचं मान्य करत विजय वडेट्टीवारांनी सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या आकड्यांची जुळवाजुळव झाल्याचं सांगितलं आहे। आता तिकडे मुनगंटीवारांची माणसं वेगळी आहेत, जोरगेवारांची माणसं वेगळी आहेत, म्हणजे काय ते एकत्र येणार नाही असं होत नाही। कालच जोरगेवारांची माणसं एका नागपुरातल्या हॉटेलमध्ये आहेत, मुनगंटीवारांची माणसं दुसऱ्या हॉटेलमध्ये आहेत, आम्हाला माहिती आहे। त्यामुळे ह्यामध्ये काही हे नाही, ते एकत्र येतात, आम्ही एकत्र येतो। पंजाब चिन्हावर काँग्रेस पक्षाच्या भरोश्यावर निवडून काँग्रेस पक्षाकडून ते निवडून आलेले आहे। मला त्यामध्ये नगरसेवक पूर्णतः सुरक्षित आहेत, सर्व आमच्याकडेच आहेत। सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारी जी काही संख्या लागते त्याची व्यवस्था झालेली आहे। भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहे, त्यामुळे आमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रश्नच नाही दूरपर्यंत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।